जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर भ्रष्ट कारभाराचा आरोप. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आंदोलन छेडणार. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद संघटनेने नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करीत भ्रष्टाचार प्रकरणाविषयी लेखी स्वरूपात निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर एकाधिकार गैरवर्तणुकीची चौकशी व बदली करण्याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेकडून निवेदन देण्यात आले. निवेदनावर डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप खालील प्रमाणे लावण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांनी 2024 मध्ये जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या उमेदवाराकडून पैशाची देवाणघेवाण केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच भरती प्रक्रिया पूर्ण झाली की नाही याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती नाही. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर अधिपत्याखालील आस्थापनेखालील कायमस्वरूपी कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे, नूतनीकरण करणे, पोस्टिंग प्रतिनियुक्ती करणे, पदोन्नती करणे, कर्मचारी रजा मंजूर करणे, वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे, गोपनीय अहवाल, पीएफ काढणे इत्यादी सारखे प्रशासन किंवा कामांसाठी आर्थिक देवाणघेवाणीची मागणी करतात. त्यात मानसिक त्रास दिला जात आहे. ज्या विभागाअंतर्गत निधी उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी निधी वापरला जात आहे. वार्षिक सप्लाय स्टेशनरी यांची मागणी नसताना देखील निकृष्ट दर्जाची स्टेशनरी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांना सप्लाय का करण्यात येते याची चौकशी करण्यात यावी. अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवणे, अरेरावी भाषा वापरणे, अभ्यागतांना मोबाईल कॅबिन बाहेर ठेवायला लावणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे, तदर्थ नूतनीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणे भाग पाडणे यासारख्या तक्रारी प्राप्त आहेत. नियुक्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ स्तरावर पाठवले जात नाहीत. आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागू करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणीची मागणी केली जाते. डॉक्टर पद्मावती महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी असताना आपले कोणत्याही प्रकारचे दैनंदिन काम न करता डॉक्टर वर्षा लाडे यांच्यासोबत खाजगी सचिव हस्तक म्हणून काम करतात. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पुनर्नियुक्ती आदेश जुलै महिन्यात दिले जातात, परंतु ते आदेश देण्यात 6 महिने विलंब करण्यात आला व पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यामागचे उद्देश काय? डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर जिल्हा रुग्णालय नाशिक येथे असताना त्यांच्यावर श्रीभूण हत्या यासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हा असल्याने त्यांच्यावर आयपीसी 468, 471, 420, 177, 178, 186 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याचा निर्णय अजून झालेला नाही. तसेच त्यांच्या नाशिक येथील खाजगी रुग्णालय शासनाने सील केलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांची नियुक्ती आदिवासी बहुल भागात जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर कशी केली गेली ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत सामान्य लोकांच्या मनात शासनाच्या नियुक्ती व बदली धोरणाविषयी साशंकता निर्माण होत आहे. याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे व नंदुरबार जिल्हा शासकीय विद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्यावरील समन्वयाचा अभाव व वादविवाद यामुळे जिल्ह्यातील सामान्य रुग्णांच्या आरोग्याची अडचण होत आहे, अशी संतापाची भावना जनसामान्यांच्या माणसांच्या मनात झालेली आहे. वरील सर्व गंभीर मुद्द्यांची राज्यस्तरीय चौकशी होण्याबाबत लेखी निवेदन शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी यांनी या प्रसंगी सांगितले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, जिल्हा उपाध्यक्ष लालसिंग तडवी, महासचिव सुधीर वळवी, विश्व आदिवासी सेना संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बागुल, सचिव संभाजी जगताप, सहसचिव ॲडव्होकेट कुंवरसिंग वळवी आदींच्या सह्या आहेत आणि निवेदन देतेवेळी उपस्थित होते. आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विश्व आदिवासी सेवा संघ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही डॉक्टर वर्षा लाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवर्तणूक यांची चौकशी होऊन यांची या जिल्हा शल्य पद नंदुरबार इथून तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे आम्ही आज माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत. तर जसा हा नंदुरबार जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण भवन असेल, अशा पद्धतीच्या अनेक कार्यालय निर्माण झाल्यानंतर या जिल्ह्याच्या जनतेला असं वाटतं आहे की आपले कामे हे तात्काळ झाले पाहिजे. त्याच माध्यमातून जिल्हा रुग्णालयाची देखील निर्माण झालं आणि ते नवीन वास्तूमध्ये स्थानिक झालं. त्यानंतर काही दिवसानंतर मेडिकल कॉलेज देखील या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालं. अशा पद्धतीने या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर अनेक लोकांनी कामं केली.
व्यवस्थित त्यांनी आपलं कार्यकाळ त्यांनी पार पाडला. परंतु नुकतेच 2024मध्ये डॉक्टर वर्षा लाडे या नाशिक येथे कार्यरत असताना त्यांचं नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सकपदी या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या जिल्ह्यामध्ये येणे सुरुवात झालेली आहे. या जिल्हा शल्य चिकित्सकपदी मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांनी 2024मध्ये जे कंत्राटी पद्धतीची जे कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याची तक्रारी संघटनांकडे पोचलेली आहे. त्याच पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक या त्यांच्या आस्थापनातील कायम अधिकारी, कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, त्यांचं वेतन निश्चित करणे, त्यांच्या गोपनीय अहवाल तयार करणे, रजेच्या बाबतीमध्ये असतील, अशा पद्धतीच्या कामामध्ये ते मुद्दामून दिरंगाई करतात. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी देखील पैशांचा ते देवाणघेवाणीची त्यांची अपेक्षा असते आणि ते सुरू झाले आहेत. अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने PT सप्लाय स्टेशनरीचे जे मटेरियल असते, साहित्य असते, त्याच्यामध्ये देखील मागणी नसताना निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी झाल्याचं आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी ते मटेरियल पाठवण्यात आले आहेत. या पद्धतीच्या देखील त्यांनी अशा पद्धतीचे खरेदी का केली या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत संभाषण करताना अरेरावीची भाषा केली जाते. त्याच पद्धतीने प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे, तदर्थ नूतनीकरण करणे, यासाठी आर्थिक व्यवहार करणे, भाग पाडणे या प्रकारच्या तक्रारी देखील संघटनेकडे प्राप्त झालेले आहेत. नियुक्तीचे प्रस्ताव हे मान्य जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोच करून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होता, पण ते तसं होताना दिसत नाही. आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांचं प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी देखील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले जातात. अशा पद्धतीच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने डॉक्टर प्रज्ञा वडवी या महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना ते कोणत्याही प्रकारचे दैनंदिन तिथे कामं न करता ते डॉक्टर वर्षा लाडे मॅडम यांच्यासोबत खाजगी सचिव म्हणून काम करताना दिसत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान या कर्मचाऱ्यांचे पुनर्नियुक्तीचे आदेश हे जुलै महिन्यात दिले गेले पाहिजे होते, परंतु ते 6 महिने उशिरा देणे या बाबतीत देखील त्यांचं दिरंगाई करणे उद्देश काय असू शकतो या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे. डॉक्टर वर्षा लाडे मॅडम यांच्यावर ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे असताना त्यांच्यावर श्री भ्रूण हत्या यांच्यासारखा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि IPC अनेक कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना देखील त्यांची नियुक्ती ही नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये का करण्यात आली या देखील संशयता निर्माण झालेली आहे आणि याच्यावर देखील सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कार्य होणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे मॅडम आणि मान्य डीन साहेब यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी वादविवाद होताना दिसत आहेत. तसे आमच्या संघटना देखील अनुभव आलेला आहे. यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये परिणाम होताना दिसत आहे. म्हणून या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहेत. वरील सर्व मुद्द्यांची राज्यस्तरावरून सकल चौकशी होऊन मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर बदली किंवा पदोन्नतीची कारवाई करण्यात यावी. अन्यथा विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदार आहे असं आम्ही या ठिकाणी आवाहन करीत आहोत. सदर निवेदन हे मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्य सचिव आणि आरोग्याचे जे विविध जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हे मान्य कलेक्टर साहेब यांच्या मॅडम यांच्या माध्यमातून पोस्ट करावं या पद्धतीचे आम्ही आज निवेदन देण्यात आलं आहे. धन्यवाद.